हॅलो हॅलो, आवाज येतोय का आता? यस, आवाज यायला आता? राईट, व्हेरी गुड. ओके ओके, प्रॉब्लेम सॉल्व. ओके, चलो. So let's start. See, in the question number 5 of practice set 3.5, if you have any doubt, right? No. एखादी क्वेश्चन मी माझ्या एक्झाम मध्ये टाकू शकतो, राईट? इट विल बी जे संडेची एक्झाम होणार आहे, एकदम सिंपल टाकला तर टाकू शकतो, याच्यावर अवघड थेरम वगैरे काही टाकणार नाहीये, राईट? मोस्ट ऑफ द असला तरी ऑरला सुद्धा असेल असं समजा. जस्ट ट्राय करायला. मला अशा गोष्टी मी का टाकत असतो, कारण मला कळतं की तुम्ही एक्स्ट्रा कोण कोण अभ्यास करताय, कितीपर्यंत अभ्यास करताय, या गोष्टी करण्यासाठी. जो आपला संडेचा पेपर आहे, संडेचा थेरॉटिकल पेपर आहे, राईट? हाऊ टू क्रिएट पीडीएफ, युट्यूब वरती व्हिडिओ सर्च करा, हाऊ टू क्रिएट अ पीडीएफ. आणि पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मला पेपर मेल आला पाहिजे, अदरवाइज आय विल नॉट चेक पेपर, राईट? सो नो प्रगती, राईट? संडेलाच पेपर असणार, राईट? सो ओके, तर पहा, लक्ष द्या की फिफ्थ क्वेश्चन काय आहे की इन दिस डायग्राम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे या डायग्राम मध्ये? हे काहीतरी डायमीटर आहे, and this is the tangent segment and it has a radius r. So we have to prove that EFGHD, DEFGH, I think, right? So diameter, EF is a diameter, therefore H is a center आहे. We have to prove that DE into GE, DE into GE, DE into GE is equal to 4r square. पहा, एक थेरम आहे टँजंट. हा, पेपर लेट सोडवला तर चालेल, ज्यांची थेरी पेपर आहेत स्कूलचे, राईट? राईट, ज्यांच्या स्कूलचे पेपर आहेत थेरी, त्यांनी पेपर लेट सोडवला तर चालेल. थेरी पेपर आहे ऑन द संडे, राईट? पेपर कोणाचे चेक करणार आहे? रोल नंबर, नाव व्यवस्थित टाकायचं आहे, राईट? आणि पीडीएफ फॉर्मॅट मध्ये स्कूलचे 3 पेपर आहेत. ओके, एन्जॉय करा 3-4, नंतर लेट सोडून द्या मला. ओके, ठीक आहे. मेल करता येत नाही, मेल करायचं शिकून घ्या ना कोणाकडून तरी, नेताल. आपल्याला गरजेचं आहे ते आता, बरोबर आहे का नाही? तर मेल करायचं शिकून घ्या कुणाकडून तरी, मोठ्यांकडून किंवा मला. हा, ते पहिल्यांदाच करणार ना तुम्ही, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना अवघडच जाईल ती, बरोबर आहे का नाही? ओके, सो विचारा, मला विचारा वाटलं तर कसं करायचं ते, राईट? ओके, ठीक आहे. सो डी इंटू जीई इज इक्वल टू 4r स्क्वेअर करायचं आहे, राईट? टँजंट सेकंड सेगमेंट थेरम माहिती आहे का तुम्हाला? टँजंट सेकंड सेगमेंट नुसार काय येईल सांगा बरं याच्यामध्ये? ही टँजंट आहे, ही सेकंड आहे आणि ही सेगमेंट आहे. तर मी काय म्हणलं होतं, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम मध्ये टँजंटच्या सेगमेंटचा स्क्वेअर डीएफ स्क्वेअर, बरोबर आहे का? बघा, टँजंटच्या सेगमेंटच्या स्क्वेअर, तो डीएफ स्क्वेअर, ते काय आहे? डीजी इंटू डीई येणार. पहा, डीजी इंटू, हा, डीजी इंटू डी, राईट? डीजी इंटू डीई. बघा, टँजंट सेकंड थेरम एकदा बघून घ्या, असंच आहे का? डीजी इंटू डी, राईट? सो आता लक्षात घ्या, आपल्याला इथं काय पाहिजे? डी
जीच्या ऐवजी डीई आहे, इथे जीई आणायचंय, इथे जीई आणायचंय. ओके, आणि आपल्याला 4r² पाहिजे, डीएफ नाही पाहिजे. डीएफ तर नाहीच पाहिजे याच्यामध्ये. सो आपल्याला माहिती आहे या ट्रायंगल मध्ये हा अँगल किती आहे रे? हा अँगल किती आहे? राईट, व्हेरी गुड. सो दिस अँगल, बरोबर आहे का? हा अँगल 90 डिग्री आहे. सो इन ट्रायंगल DEF, this is a right angle triangle. Angle DFE is equal to 90 degree. Therefore this angle 90 असेल तर आपण काय लिहू शकतो? DE² is equal to DF² plus EF². राईट. सो याच्यामध्ये आपल्याला आता DF², इथे आपल्याला DF हे इथे टाकायचंय. DF² इज इक्वल टू DE² मायनस EF². बघा, DE² मायनस EF². याच्यावरून आपल्याला DF काढायचं होतं ना. इथे DF² इज इक्वल टू काय आलं? DE² मायनस EF². EF म्हणजे काय आहे ऍक्च्युली? EF म्हणजे ही जर रेडियस R असेल तर 2R आहे. देअरफॉर DF² इज इक्वल टू DE² मायनस 2R चा स्क्वेअर. हे होणार DE² मायनस 4R². राईट. तर मग हे DF² इज इक्वल टू आपण इथे टाकूया. DF² इज इक्वल टू इथे टाकूया. DF² इज इक्वल टू इथे टाकूया. काय आहे? DE² मायनस 4R² इज इक्वल टू DG इंटू DE. हे मायनस 4R² तिकडे घेऊन जाऊया आणि हे इकडे आणूया. काय होतं पहा, DE² मायनस DG इंटू DE इज इक्वल टू मायनस 4R² तिकडे जाऊन प्लस. इथे याच्यामध्ये पण DE आहे, याच्यामध्ये पण DE आहे. DE जर कॉमन घेतलं पहा, इथे लिहितोय मी पुढचं. जस्ट 1 minute, I will put the ink. पहा, तर इथे DE², तर एक DE कॉमन घेतला, इथे DE राहील, बरोबर आहे. आणि मायनस इथे काय राहील? DG राहील. आणि इकडे मात्र 4R² राहील. DE मायनस DG काय येते बघा? DE मायनस DG, बरोबर आहे का? DE, हा, DE मायनस DG. DE मायनस DG काय येतं? EG येतं. हे DE इंटू हे आहे EG किंवा GE लिहा त्याला, इज इक्वल टू 4R². तेच प्रूव्ह करायचं होतं. आणि तेच प्रूव्ह करायचं होतं का बघा? तेच प्रूव्ह करायचं होतं. कळलं का बघा? एकदा टँजंट सेकंड थेरम वापरलाय आणि एकदा पायथागोरस थेरम वापरलाय आणि दोन्हीचं कंबाईन केलं आपण. जॉमेट्री मध्ये जर असं असतं पहा, अल्जेब्रा पेक्षा जॉमेट्री बऱ्याच जणांना डिफिकल्ट जातं. त्याचं कारण काय आहे? कारण याच्यामध्ये एक वे नाहीये असा, राईट, की अल्जेब्रा मध्ये तुम्हाला फॉर्म्युला भेटेल की असा क्वेश्चन आला की असा फॉर्म्युला, पण प्रूव्ह दॅट हा हेन्स प्रूव्ड लिहायचं खाली, मजा येते आहे का नाही? हेन्स प्रूव्ड लिहायला. सो प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चनला कसं असतं? फिक्स पाथ नसतो, तुम्हाला कुठून सुरुवात करायचंय, राईट. त्याच्यामुळं बऱ्याच जणांना अवघड जातं. प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन बऱ्याच जणांना अवघड जातात की त्याला फिक्स फॉर्म्युलाच नाहीये, कुठून सुरू करसाल तुम्ही. मग त्यामुळे
दिलेली इन्फॉर्मेशन पूर्ण वापरले की प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो, हा एक कानमंत्र आहे. दिलेली इन्फॉर्मेशन काय होती बघा, की हे टँजंट आहे आणि हे सेकंड आहे, तर इथे टँजंट सेकंड थेरम वापरू शकतो आणि इथे 90 डिग्री मुळे पायथागोरस वापरू शकतो. राईट, दिलेली इन्फॉर्मेशन पूर्ण वापरली की क्वेश्चन पूर्ण होतो. जस्ट प्रॉब्लेम सेट मला सुरू तर करू द्या. राईट, ठीक आहे, इथेपर्यंत क्लिअर आहे. सो प्रॉब्लेम सेट स्टार्ट करायचंय. प्रॉब्लेम सेट स्टार्ट करायचंय का? राईट, सोडून दिलेले म्हणजे कसले प्रगती? राईट, चला एमसीक्यू सॉल्व्ह झालेत का सर्वांचे? एमसीक्यू सर्वांचे सॉल्व्ह झालेत का? कोणता एमसीक्यू आहे का जो येत नाहीये? एमसीक्यू चला फास्ट बघूया आपण एक वन बाय वन. लेट्स से पहा, लक्ष द्या. हा, होमवर्क तर दिला होता मी. हा, टाकलाय राईट. बघा चला, टाकलाय सर्वांनी. काही जणांचा ग्रुप लॉक होता कारण त्यांनी याच्यामध्ये. चला सगळेच एमसीक्यू डिस्कस करूया आपण, सगळे 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 वन बाय वन. चला पहा, फर्स्ट एमसीक्यू. टू सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर and 3 cm touch each other. What is the distance between their radius? आपल्याला कसे टच करतायत दिलेत का सांगा मला? कसे टच करतायत दिलेत का मला? चला वन बाय वन सर्व कन्सिडर करूया. कसे टच करतायत दिले का आपल्याला? नाही दिलं. राईट, मग इंटरनली करू शकतात किंवा एक्सटर्नली करू शकतात, बरोबर आहे का नाही? मग जर समजा एक्सटर्नली केले तर बेरीज येणार 5.5 प्लस 3.3, बरोबर आहे. आणि जर इंटरनली करत असतील तर 5.5 मायनस 3.3, बरोबर आहे का नाही? आपण काय करतो, एमसीक्यू घाईघाईत वाचतो, पहिलंच ऑप्शन दिसतं 8.8, टिक केलं. इथे 8.8 आलं, पण हे किती आलं? 2.2. देअरफॉर करेक्ट आन्सर काय, कोणता ऑप्शन असणार सांगा? करेक्ट आन्सर ऑप्शन डी असणार. राईट, बिकॉज 8.8 येऊ शकतं किंवा 2 येऊ शकतं, बरोबर आहे का? राईट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा. Two circles intersect each other such that each circle passes through the center of the other if the distance between their center is 12, if the radius of the circle. बघा, दोन सर्कल असे इंटरसेक्ट इच अदर, एक सर्कल आणि दुसरा सर्कल. राईट, एक सर्कल आणि दुसरा सर्कल काय करतोय पहा, each circle passes through the center of other. आता याच्या एका सेंटर मधून हा दुसरा सर्कल गेलेला आहे, याच्या सेंटर मधून दुसरा सर्कल गेलेला आहे आणि याच्या सेंटर मधून हा सर्कल गेलेला आहे.
बघा. तर याच्यामध्ये आधी इकडे लक्ष द्या रे, पुढचंच तुम्हाला कसं सुचतं, जरा थांबा ना, मला माहिती आहे ना. इथं लक्ष द्या आधी. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की लक्षात द्या की याच्यामध्ये या दोन सेंटर मधला डिस्टन्स विचारलाय तुम्हाला. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 12 सेंटीमीटर. तर हेच त्यांची रेडियस आहे का बघा बरं. हे याचं सेंटर आहे, हे त्याचं सेंटर आहे आणि हे सर्कल आहे. कारण याचं सेंटर हे आहे आणि हे एवढं डिस्टन्स 12 सेंटीमीटर दिलंय. कळलंय का बघा बरं. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला. किती असायला पाहिजे मग डिस्टन्स. डिस्टन्स किती असायला पाहिजे बघा. परत एकदा सांगतोय मी. एक सर्कल घेतला, त्याचं सेंटर हे आहे आणि दुसऱ्याचं सेंटर हे आहे आणि हा सर्कल या सेंटर मधून चाललाय असं. आणि या सेंटर मधला डिस्टन्स जर 12 सेंटीमीटर असेल तर हेच रेडियस आहे. कारण हे सेंटर आणि हे सर्कल वरचा पॉइंट, किंवा हे सेंटर आणि हे सर्कल वरचा पॉइंट. वैष्णवी परत एकदा बघ. वैष्णवी परत एकदा बघ. मी काय सांगितलं की हा सेंटर आणि हा सर्कल वरचा पॉइंट आणि हा डिस्टन्स दिलाय 12. बरोबर आहे का. मग 24 कसं येणार. मग 24 कसं येणार. टचिंग सर्कल दिलं नाही, इंटरसेक्टिंग दिलंय. बघा बघा बघा. आपल्याला तुम्हाला वाटत असेल टचिंग दिलंय. कसं दिलंय. हे टचिंग सर्कल आहेत का. हे या सर्कलला टचिंग सर्कल म्हणायचं का. या सर्कलला टचिंग सर्कल म्हणायचं नाही, कारण हे इंटरसेक्टिंग सर्कल आहेत. राईट. दीज आर इंटरसेक्टिंग सर्कल. बरोबर आहे का नाही. राईट. कळलं का बघ वैष्णवी आता. म्हणून हा डिस्टन्स 12 सेंटीमीटर येणार. राईट. ओके. ठीक आहे. A circle touches all sides of parallelogram, so the parallelogram must be a. बघा काय विचारलंय. पॅरलेलोग्राम आहे एक आणि सर्कल टचेस ऑल साइड. सर्कल टचेस ऑल साइड. पियर्सन मध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत बघा. पियर्सन मध्ये मी लास्ट टाइम मुलांना सांगितले, त्याच्यामुळे जर आठवते मला, अशा प्रकारचे जरा एक्झाम्पल आहेत. पियर्सन सोडवलं असेल तर लक्षात येईल तुम्हाला. जर सर्कल टचेस असं ऑल साइड्स ऑफ पॅरलोग्राम असेल तर पॅरलोग्राम मस्ट बी. पॅरलोग्राम मस्ट बी विचारलेला आहे आपल्याला. तर काय असायला पाहिजे. राईट. का रिझन काय आहे. रिझन का आहे सांगा बरं मला. रोम्बस रिझन का आहे. रेडियस सेम असतं मग साइड पण इक्वल. रेडियस म्हणजे हे रेडियस म्हणायचंय का. हे रेडियस आणि हे रेडियस असं केलात का. हे रेडियस, हे रेडियस, हे रेडियस, हे रेडियस. बरोबर आहे. असंच केलात का. पॅरलोग्रामच्या तुम्हाला माहिती आहे पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. बरोबर आहे का बघा. राईट. जरा वेगळ्या वेने सांगतोय मी, कारण अशा टाईपचं एक पियर्सन मध्ये आहे प्रूव्ह दॅट म्हणून. जर प्रूव्ह दॅट आलं तर कसं करायचं मी सांगतो तुम्हाला.
प्रूव्ह दॅट आलं तर कसं करायचं सांगतो. किंवा आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा असं एक एक्झाम्पल भेटेल आपल्याला. प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा असं एक्झाम्पल भेटणार आहे. तेव्हा मी इथेच सांगतोय, तुम्ही प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल सोडवायचे. प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल सोडवायचे याच्यावरून. बघा, परत बघा, मी प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल सांगतोय म्हणलं तुम्हाला. प्रॉब्लेम सेट मधलं एक प्रूव्ह दॅट किंवा मोठं एक्झाम्पल सांगतोय. काय होतंय रे असं? ठीक आहे, चला. मी काय करणार आहे बघा, डबल एंडच होणार नाही, मीटिंग एंडच होणार नाही. कशाला जॉईन करताय डबल? बघा, काहीच गरज नाही. पहा, इकडे लक्ष द्या. चला, ही एक साइड आहे. समजा इथे टच करते तर मी हे एक्स घेणार आहे आणि हे वाय घेणार आहे. एक साइड दोन पार्ट मध्ये डिवाइड केली. बघा बरं, कळते का? मी प्रॉब्लेम सेट मधला 5वा क्वेश्चन घेतोय. बघा, दिसते का सर्वांना? दिसते सर्वांना? राईट. तर एक पॅरलोग्राम आहे. याचं प्रूफ कसं करायचं बघा. समजा ही काहीतरी एक साइड आहे. ही साइड आणि ही साइड इक्वल माहिती आहे तुम्हाला. ही साइड आणि ही साइड इक्वल असते, बरोबर आहे का? अपोजिट साइड्स पॅरलोग्राम इक्वल असतात, राईट? ओके, यस. बर, मग आता काय करूया आपण, हे इथून इथपर्यंत ह्या टच होईपर्यंत, इथून इथपर्यंतचा डिस्टन्स एक्स घेतला आणि त्याच्या पुढचा डिस्टन्स वाय घेतला. बघा बरं, मी इथून इथपर्यंत हा डिस्टन्स एक्स घेतला आणि हा वाय घेतला, बरोबर आहे का? बघा, राईट. तर अपोजिट साइड्स मुळे हे पण काय यायला पाहिजे, ऍक्च्युली एक्स यायला पाहिजे आणि हे पण वाय यायला पाहिजे, बरोबर आहे का? बघा, नाही सॉरी, थांबा. अपोजिट साइड, आता थांबा. बघा, हे एक्स आणि वाय आलं का? म्हणजे एका साइडची लेंथ किती आहे सांगा मला. एका साइडची लेंथ किती आहे? एक्स प्लस वाय आहे. एका साइडची लेंथ किती आहे? एक्स प्लस वाय. क्लिअर आहे का इथपर्यंत? सांगा बरं मला. क्लिअर आहे इथपर्यंत? सर्वांनी सांगा मला, एका साइडची लेंथ एक्स प्लस वाय आहे का? कळलं का श्रुती? राईट. नरेश, सुदर्शन, पार्थ, सर्वच विद्यार्थी, आदित्य, अनंत, राईट. ओके, चलो. तर मग आता हे किती असणार एवढं कळतंय का तुम्हाला? हे कोणत्या थेरम नुसार सांगता येईल का तुम्हाला? हे कोणत्या थेरम नुसार सांगता येईल का तुम्हाला हे किती असेल? कोणता तरी थेरम बघितलाय बघा आपण. टँजेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर सेम. या पॉइंट पासून आपण इकडे एक टँजेंट काढली अशी, आणि या पॉइंट पासून इकडे एक टँजेंट काढली. देअरफॉर हे किती यायला पाहिजे सांगा मला? हे किती यायला पाहिजे? हे किती यायला पाहिजे? एक्स यायला पाहिजे, राईट. आणि हे किती यायला पाहिजे? हे किती यायला पाहिजे? वाय यायला पाहिजे, राईट. बरोबर आहे का? बघा, हे एक्स यायला पाहिजे आणि हे किती यायला पाहिजे? वाय यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि हे साइड आणि हे साइड इक्वल आहे, म्हणजे हे सुद्धा किती असेल? हे सुद्धा साइड बघा, हे एक्स आहे, हे वाय आहे. हे एक्स आलं, हे वाय आलं. ही साइड सुद्धा एक्स प्लस वाय पाहिजे, ही साइड सुद्धा एक्स प्लस वाय पाहिजे, राईट.
आता पहा, लक्षात घ्या, आता पहा, लक्षात घ्या, की याच्यामध्ये हे एक्स आहे, हे वाय आहे, पण या दोन्ही साइड इक्वल असल्या पाहिजेत का? बघा बरं, ह्या दोन्ही साइड इक्वल असल्या पाहिजेत पॅरलोग्रामच्या. या दोन्ही साइड इक्वल असायला पाहिजेत पॅरलोग्रामच्या, राईट. एक्स इज इक्वल टू वाय येणार नाही सृष्टी, एक्स इज इक्वल टू वाय येणार नाही. ह्या दोन्ही साइड, ही साइड नाहीये, एक्स म्हणजे ही साइड नाही, बघा साइड नाही, एक्स म्हणजे हे इथपर्यंत आहे फक्त, आणि हे इथपर्यंत आहे. ते तुम्हाला डायरेक्ट मी स्क्वेअर काढल्यामुळे तुम्हाला इक्वल वाटत असेल, पण पॅरलोग्राम असल्यावर तसं पॉसिबल नाहीये. पॅरलोग्राम असा पण असू शकतो ना, बघा बरं आता जरा असं, ते तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर काढल्यामुळे तसं वाटायला, पण असं पण असू शकतं ना. आपण काय लिहू शकतो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय, राईट. मग मी काय करणार इथे, बघा लक्ष द्या, मी काय करणार इथे, की हा पार्ट एक्स आहे, हा पार्ट वाय, या दोघांची बेरीज सेम आहे, या दोघांची मिळून बेरीज सेम. मग आता याच्यामध्ये इथून एवढं एक्स आहे, तर हा एवढा पार्ट एक्स असायला पाहिजे, आणि इथून एवढं वाय आहे, तर हा एवढा पार्ट वाय असायला पाहिजे. कारण ह्या साइड इक्वल आहेत ना, अपोजिट साइड्स काय असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजेत, बरोबर आहे, राईट. एक्स इज इक्वल टू वाय सांगणं वेगळं, पण इथं काय सांगितलं मी, की अपोजिट साइड्स इक्वल, देअरफॉर इफ दिस इज एक्स, दिस शुड बी ऑल्सो एक्स, अँड दिस इज वाय, दिस शुड बी ऑल्सो वाय. मग हे वाय, तर हे वाय असायला पाहिजे, हे एक्स असायला पाहिजे. परत ही साइड आली वाय प्लस एक्स, ही साइड आली वाय प्लस एक्स, ही साइड आली वाय प्लस एक्स, ही साइड आली वाय प्लस एक्स. म्हणजे ऑल साइड्स कशा आल्या, ऑल साइड्स आपल्याला इक्वल आलेल्या आहेत. लक्षात आलं का? बघा, ऑल साइड्स इक्वल आल्यात, आणि ऑल साइड्स इक्वल असल्यावर काय असतो, तो क्वाड्रिलॅटरल कसा असतो, तो क्वाड्रिलॅटरल कसा असतो, राईट, रोम्बस असतो. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे हे सर्वांना? यस, ओके. तर क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला होमवर्क आहे, हा प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 5 होमवर्क आहे, लक्षात घ्या. असाच सॉल्व्ह करायचा आहे, असाच सॉल्व्ह करायचा आहे, जे आता आपण प्रूव्ह केलं त्याचे, असाच सॉल्व्ह करायचा आहे. ओके, नाउ question number 4. The length of tangent segment drawn from point which is at 12.2 centimeter from the center is 12 centimeter. Find the diameter of the circle. सॉल्व केलाय का? बघा, एक सर्कल आहे, कुठून पॉइंट घेतला, सेंटर पासून 12.5 अंतरावर पॉइंट घेतला, सेंटर पासून हा डिस्टन्स 12.5 आहे, आणि त्याच्यापासून जर टँजेंटची लेंथ, टँजेंट सेगमेंटची जर लेंथ काढली आपण, त्याच्यापासून अशी जर टँजेंट काढली मी, तर हे लेंथ यायले 12, बरोबर आहे का नाही? बघा, तर राईट, तर आपल्याला डायमीटर काढायचे सर्कलची, आधी रेडियस काढून घ्या. पायथागोरसच्या थेरम नुसार हा अँगल आधी किती असणार सांगा मला, हा अँगल किती असणार, 90 डिग्री. मग रेडियस भेटेल का तुम्हाला, रेडियस काढता येईल का? तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं, मी फक्त सांगणार आहे. रेडियस काढलात, रेडियस काढलात का? मग तुम्हाला काय विचारलंय, तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, डायमीटर विचारलंय. काय विचारलंय, डायमीटर. हे खूप महत्वाचं आहे. केव्हा केव्हा डायरेक्ट रेडियस समजा तुमचे काहीतरी 3.5 सेंटीमीटर आली, तर पहिलेच ऑप्शन देतात 3.5 सेंटीमीटर. तुम्ही गडबडीत लगेच अरे गडे माझा आन्सर आलं म्हणून मोकळे होता, बरोबर आहे.
पण असं करायचं नाही. जर रेडियस जर 3.5 सेंटीमीटर येत असेल तर डायमीटर किती येईल सांगा? डायमीटर किती येईल? राइट, 7 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. चलो क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा बरं. If two circles are touching externally, how many common tangent of them can be drawn? Two circles are touching externally. How many tangent can be drawn? सर्कल जरा आपले खूपच गोल येत आहेत. राईट, 3 कसे? ओनली 1 म्हणते वैष्णवी. ओके, ओनली 1. बघा मी काढून दाखवतो तुम्हाला. जर टँजंट पटली तर घ्यायचं, नाहीतर नाही येत म्हणायचं. राईट, ओके. सो पहा, लक्ष द्या. या दोघांच्या एका कॉमन पॉइंट मधून टँजंट ड्रॉ करता येईल. या दोघांच्या एका पॉइंट मधून कॉमन टँजंट ड्रॉ करता येईल. अशी करता येईल का वैष्णवी? राईट, डायग्राम काढ वैभव, डायग्राम काढ या क्वेश्चन नंबर 4 साठी. लक्षात येईल, डायग्राम काढ. ओके, इथे दोघांमध्ये एकच कॉमन पॉइंट आहे ना, तिथून जर लाईन काढली तर हे दोघांना पण टँजंट येईल. बरोबर आहे. परत मी काय करेन, अशी एक टँजंट ड्रॉ करेन, अशी इथून या पॉइंटला आणि या पॉइंटला. आणि इथून काय करणार आहे मी, अशी टँजंट ड्रॉ करणार. बघा बरं किती टँजंट ड्रॉ करता येतील मग? किती टँजंट ड्रॉ करता येतील? राईट, सो ऑप्शन इज 3, नॉट 1. ओके, ऑप्शन इज करेक्ट, आन्सर इज 3. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. लिहून घ्यायचं आहे तुम्हाला, जर लिहून घ्यावं वाटलं तर. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, मला सांगा तसं लिहून पाहिजे म्हणून. राईट, क्वेश्चन नंबर 6 पहा. ACB is inscribed angle in arc ACB of a circle with center O ACB. Find arc ACB. Inscribed angle आणि arc मध्ये काय रिलेशन आहे सांगा मला. इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क मध्ये रिलेशन एकदम सिंपल आहे का? बघा बरं हे तर. आधी डायग्राम काढा. विदाउट डायग्राम तुम्ही कॅल्क्युलेट करू नका. एक सर्कल आहे, सर्कल मध्ये एक अँगल ACB घ्या. अँगल ACB राईट, अँगल ACB if angle ACB is inscribed in arc ACB of a circle with a center O. राईट, तर आता जर अँगल ACB हा अँगल 65 असेल, अँगल 65 असेल तर हा आर्क AB किती येणार सांगा मला. आर्क AB या आर्कच्या हा अर्धा असतो, या आर्कच्या हा अर्धा असतो. हा जर 65 आला तर हा याच्या दुप्पट यायला पाहिजे. म्हणजे किती यायला पाहिजे? 130 यायला पाहिजे. राईट, 130 यायला पाहिजे. राईट, मग 130 लिहायचं ऑप्शन मध्ये आहे. राईट, 130 येणार आन्सर का नाही? ऑप्शन मध्ये 130 आहे. सिंपल आहे का नाही येणार तसं? राईट, कारण आपल्याला आर्क ACB विचारलंय. हा आर्क ACB आहे का? हा आर्क ACB आहे का? हा आर्क B आहे. हा पॉइंट आपल्यासाठी B आहे. राईट, सो ACB म्हणजे हा आर्क आहे. हा मला माहिती आहे, मी मुद्दाम विचारलं. ठीक आहे, हा आर्क ACB आहे. तर ACB कसं काढणार? 360 मायनस 130, 360 मायनस 130 किती येणार मग? 230. राईट, ओके. ओके, चलो क्वेश्चन नंबर 7. हा जरासा तुमच्या याच्यामध्ये आहे.
कॉर्ड ए बी अँड सी डी इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल. बरोबर आहे का? हा गाळलेल्या सिलेबसवर आहे बघ. इंटरसेक्ट इनसाइड. तर कॉर्ड इंटरनली इंटरसेक्टिंग कॉर्डची प्रॉपर्टी वापरायची. ए बी सी डी ई. फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? सिंपल काय आहे? ए ई इंटू ई बी, राईट, इज इक्वल टू सीई इंटू ईडी. ईडी आपल्याला फाइंड करायचंय. सी दिलंय 8 इंटू ईडी. ई दिलंय 5.6 5.6. हे येणार 5.6 आणि ई बी पण दिलंय 10 आणि याला डिवाइड करा 8 ने. हे 10 ने डिवाइड केल्यावर 56 होणार वर आणि 56 ला 8 ने डिवाइड केल्यावर 7 येणार. सो ईडी किती आलं? 7. राईट. सिंपल आहे. इंटरनली इंटरसेक्टिंग कॉर्डची प्रॉपर्टी वापरली. बरोबर आहे का? हा म्हणजे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे असं समजू शकता. हा रिड्यूस केलेला आहे. चला, in a cyclic quadrilateral ABCD, twice the measure of angle A is a thrice of measure of angle C. Find. याला x घ्या, याला x घ्या आणि याला y घ्या. तर x प्लस वाय 180 येणार. बघा कसं सॉल्व्ह करायचंय. x प्लस वाय 180. रिझन काय रे याचं? x प्लस वाय जर 180 घेतलं तर x प्लस वाय 180 का घेतलं मी? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बरोबर आहे का? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि काय म्हणलंय? ट्वाइस द मेजरमेंट ऑफ ए म्हणजे 2x इज इक्वल टू थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. 2x इज इक्वल टू किती लिहायला पाहिजे सांगा मला? 2x इज इक्वल टू किती लिहायला पाहिजे? 2x इज इक्वल टू किती लिहायला पाहिजे? 3y. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करता येतील का तुम्हाला? असा एक चॅप्टर झालाय का आपल्याला? कोणता चॅप्टर झालाय असा? x प्लस वाय इज इक्वल टू 180, 2x इज इक्वल टू 3y. सबस्टिट्यूट. आता इथं काही मेथडने सोडवायची गरज नाही, पण पाहिलेत कसं डिपेंड आहे मॅथ. डिपेंड पहिला चॅप्टर आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. राईट. सॉल्व्ह करता येईल. तर बाकीचे 2 MCQ आपण उद्या पाहूया. टाइम कमी आहे. So we will continue discussion on tomorrow, right? काही काळजी नका करू. उद्या आपण बाकीचे 2 MCQ घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तुम्ही आज क्वेश्चन नंबर 5 ॲज अ होमवर्क सॉल्व्ह